हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण पाहूयात सुना येती घरा या मालिकेचा आजचा रिव्ह्यू. तर मित्रांनो, इथे ही जी उमा आहे ना, ती माधवच्या रूममध्ये आलेली असते. माधव आणखीनही डोकं धरून बसलेला असतो. तर त्यावेळी उमा जी आहे ती माधवला म्हणत असते की माधव, तू काल रात्री जे काही वागलास ना, ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे. हे बघ, तुझ्यामुळे फक्त राघवला त्रास झालाय, समजते का तुला? हे सगळं फक्त राघवमुळे आप्पांना कळालं नाही. जर त्यांना कळालं असतं तर आणि राघवने तुला वाचवलं नसतं तर त्यावेळी आता इथे माधव जो आहे तो आईला म्हणतो की हे बघ आई, हे सगळं ना फक्त राघवमुळे झालं आहे आणि त्याचं कौतुक तर माझ्यासमोर अजिबातच करू नको, असं म्हणत इथून माधव निघून गेलेला आहे आणि उमा तिथेच उभी राहिलेली आहे. इकडे आता हा भास्कर पद्माला म्हणत असतो की ताई, काल जे अपेक्षित होतं ते घडलंच नाही रे. त्या राघवने सगळं काही सावरलं. जर शिवनाथला कळालं असतं ना की माधव दारू प्यायलाय, तर त्याने खूप राडा घातला असता, कारण तो सगळ्यात आदर्श मुलगा आहे ना. तर त्यावेळी आता ताई बोलत असते की हो रे भास्कर, ते तर व्हायला हवं होतं, पण जाऊ देत, जे झाले तेही पुरेसे झालं. आणि तसंही कुणी का दारू पिऊन येणार, पण आपल्यासमोर कुणीतरी दारू पिऊन आलंच ना, तर त्यामुळे आपल्याला जे हवं होतं ते मिळालं आहे. तर त्यावेळी आता इथे हा भास्कर जो आहे तो बोलतो की पण आता इथून पुढे ती मधुरा आणि भास्करचं प्रकरण शिवनाथच्या समोर कसं काय येणार. तर आता ती ताई जी आहे ती बोलते की हे बघ भास्कर, तू त्याचा लोड घेऊ नकोस, ते सगळं काही मी मॅनेज करेन. तर त्यावेळी आता इथे भास्कर जो आहे तो बोलतो की पण मधुराने कामही सोडलं आहे, मग हे सगळं कसं काय. तर आता इथे पद्माने सांगितलं आहे की तू त्याची काळजीच करू नको, फक्त मला त्या मधुराला भेटायचं आहे, असं आता इथे पद्माने भास्करला सांगितलेलं आहे. भास्कर बोलतो की ठीक आहे, तुला तिला भेटायचं आहे ना, तुझं तिच्याशी बोलणंही होईल आणि सगळं काही आपल्या मनासारखं होईल. तर आता भास्कर बोलतो की पण ते कसं. तर त्यावेळी आता इथे ही सांगू लागते की भास्कर, एक गोष्ट ध्यानात ठेव, जो माणूस प्रेम करतो ना त्याला एकतर त्याचं प्रेम मिळवायचं असतं, आणि जर त्याला ते प्रेम मिळालं नाही तर त्याला दारूच्या आहारी जावं लागतं. आणि आता इथे भास्कर जो आहे तो बोलतो की पण ते कसं शक्य आहे. तर त्यावेळी आता पद्मा बोलते की ते शक्य नसलं तरीही आपण ते शक्य करायचं, तुला माहितीच आहे ते सगळं कसं काय करायचं. तर त्यावेळी आता भास्करच्या लक्षात येतं की जरीही तो तिला विसरला तरीही आपण तिला विसरू द्यायचं नाही, आणि एकदा का ती त्याच्या आयुष्यातून गेली तर आपण दारूला त्याच्यापासून दूर होऊ द्यायचं नाही. त्याच्या आयुष्यात दारूची जागा जी आहे ती एकदम स्थिर झाली पाहिजे, असंच आपण काहीतरी करायचं, जेणेकरून तो दारूला सोडूच शकणार नाही. तर आता हे ऐकल्यानंतर इथे भास्कर बोलतो की ताई, आता आलं माझ्या ध्यानात की तुला काय करायचं आहे. तर आता इथे ही जी ताई आहे ना ती बोलते की हो, आता मला लवकरात लवकर त्या मधुराला भेटायचं आहे. तर आता इकडे ह्यांच्या घरी श्रीधर जो आहे तो आता घाईघाईत कानाला फोन लावत इथे बाहेर पडलेला आहे. खरं तर तो पिहूला कॉल करत असतो. पिहूला कॉल याच्यासाठी करत असतो कारण तिने खूप सारे कॉल श्रीधरला केलेले असतात. तर त्याच वेळी आता इथे श्रीधरने तिला पुन्हा एकदा कॉल केलेला आहे आणि त्यावेळी तिने फोन उचललेला आहे. तर त्यावेळी आता इथे श्रीधर जो आहे तो बोलतो की अगं पिहू, काय करते आहेस तू, सारखे एवढे फोन का करत आहे. तर त्यावेळी आता पिहू बोलतं की हे बघ श्रीधर, जर माझं लग्न होऊन गेलं तर तुझ्या हातात काहीच उरणार नाही, आणि हे बघ माझंही तुझ्यावर प्रेम आहे, म्हणूनच मी तुला सांगण्यासाठी फोन करते आहे ना की माझ्या घरच्यांनी ते स्थळ अगदी फिक्स केलं आहे आणि लग्नाच्या शॉपिंगला सुद्धा निघालेले आहेत. आणि मग हे लग्न घडल्यानंतर, हे लग्न झाल्यानंतर आपण काहीच करू शकणार नाही आहे. जोपर्यंत माझ्या हातात वेळ आहे तोपर्यंत तू तुझ्या घरच्यांना सांग, एवढंच माझं म्हणणं आहे, असं पिहू श्रीधरला म्हणत असते. श्रीधर जो आहे तो पिहूला म्हणतो की हे बघ पिहू, मला थोडासा वेळ दे. तर त्यावेळी आता पिहू बोलते की अरे, तुला कळत कसं नाही, माझ्याकडे वेळच तर नाही आहे. जर मी वेळच मागत बसले तर माझं लग्न त्या मुलाशी होऊनही जाईल, आणि मग बस
तसाच तू. तर त्यावेळी आता श्रीधर बोलतो की हे बघ पिहू, प्लीज प्लीज तू त्रास करून घेऊ नको स्वतःला, मी बोलतो ना आप्पांशी, असं आता इथे श्रीधर म्हणत असतो. पण त्याच वेळी आता इथे पिहू बोलते की नाही, मला नाही वाटत की तू तुझ्या आप्पांशी बोलशील, हे बघ आता मलाच काहीतरी करावं लागेल, असं आता इथे पिहू म्हणत असते. आणि त्यावेळी ती लगेचच फोन ठेवते. इकडे आता फोन ठेवल्यानंतर राघव श्रीधरच्या मागे येतो आणि श्रीधरला असं टेन्शनमध्ये पाहतो. तर त्यावेळी आता राघव श्रीधरला विचारतो की अरे काय झालं श्रीधर. तर त्यावेळी आता श्रीधर जो आहे तो राघवला म्हणतो की अरे तिच्या घरचे तिचं लग्न लावून द्यायला निघाले आहेत, आज त्यांच्या लग्नाची शॉपिंग देखील करायची आहे, मला कळत नाही की आता काय करू आणि कसं अप्पांना सांगू याबद्दल. तर त्यावेळी आता राघव जो आहे तो बोलतो की हे बघ ती आलीच आहे, ती तुझ्या समोर आहे. तर आता ती समोर पाहिल्यानंतर श्रीधरला खूप मोठा धक्का बसतो. आता त्याला वाटू लागतं की ही नक्कीच आता आप्पांपर्यंत जाईल, म्हणजे आता त्याचं काही खरंच नाही राहणार, असं आता श्रीधरचं झालेलं असतं. तर त्यावेळी पिहू जी आहे ती अगदी रागाने त्याच्याकडे पाहत असते. तिला वाटत असतं की हा श्रीधर काही केल्या आप्पांना खरं काय आहे ते सांगत नाही आहे, म्हटल्यानंतर आता मलाच हिंमत करून आप्पांच्या समोर जावं लागेल आणि हे सगळं काही सांगावं लागेल. तर त्याच वेळी आता इथे पिहू जी आहे ती म्हणते की आता मीच तुझ्या आप्पांना सगळं काही खरं आहे ते सांगते. तर आता श्रीधर जो आहे तो बोलतो की अगं तू इथे का आली आहेस, चल माझ्या बरोबर अगोदर तू साईडला चल, आप्पाने जर तुला इथे पाहिलं तर खूप मोठा राडा होईल पिहू, तो समजून घे. तर त्यावेळी आता पिहू जी आहे ती बोलते की हे बघ मीच का समजून घेऊ, तुला कळत नाही आहे का, माझं लग्न झाल्यानंतर तुला असंच राहावं लागेल आणि मला मला हे तुझ्याशिवाय नाही सहन होणार. तर त्यावेळी आता इथे ती पिहू खूप रागात त्याच्याशी बोलत असते. तर तेवढ्यातच आता राघवही तिथे असतो. राघव बोलतो की हे पहा ताई, तुमचं लग्न होणार नाही, तुमचं लग्न फक्त श्रीधरशीच होणार आहे आणि मी तुम्हाला वचन देतो. तर त्यावेळी आता इथे हा जो श्रीधर आहे तो राघवला बोलतो की राघव तू हे काय करत आहेस, हे बघ तू आधीच आपण एक वचन दिलं आहेस आणि आता पुन्हा हे वचन का देतोयस, हे बघ असं काहीही होणार नाही, त्यामुळे आता इथे तू असं वचन वगैरे देऊ नकोस. तर त्यावेळी आता इथे पिहू बोलते की खरंच तुम्ही जे काही बोलता आहे ते खरं आहे ना. तर राघव बोलतो की हो, मी जे काही बोलतो आहे ते खरं आहे, मी उद्याच तुमच्यासाठी तुमच्या घरी हात मागण्यासाठी येणार आहे. तर आता इथे ही जी पिहू आहे ना ती खुश होते. खरंच हे बोलतायत ते खरं आहे का, खरंच हे शक्य होईल का, असं पिहूला वाटू लागतं आणि ती बोलते की ठीक आहे. तर राघव बोलतो की हे पहा, मी उद्या तुमच्याकडे तुमचा हात मागण्यासाठी येणार आहे, पण आत्ता तुम्ही इथून जा, जर आप्पांनी तुम्हाला इथे असं घरी आलेलं पाहिलं तर खूप मोठा राडा होईल. तर आता इथे श्रीधरला तो सांगतो की जा, यांना तू जरा सोडून ये, असं म्हणत आता राघव जो आहे तो आतमध्ये गेलेला आहे. पण रुद्रांशने हे सगळं ऐकलेलं असतं. रुद्रांशने हे ऐकलं आहे की राघव श्रीधर आणि पिहूला एकत्र आणणार आहे आणि श्रीधरला त्याचं प्रेम मिळवून देणार आहे. तर त्याचनंतर आता इकडे आप्पा जे आहे ते श्रीधरला आणि माधवला आवाज देत असतात. तेवढ्यातच आता राघव त्यांच्या समोर जाऊन उभा राहतो. तर त्यावेळी आता शिवणा जे आहे ते विचारू लागतात की काय झालं, माधव आणि श्रीधर कुठे आहेत. तर त्यावेळी आता इथे राघव जो आहे तो बोलतो की श्रीधर आहे ना तो पुन्हा एकट्याच फॅक्टरीमध्ये पुढे निघाला आहे, तो बोला की गोडाऊनमध्ये काहीतरी काम आहे. तर त्यावेळी आता इथे शिवनाथ जो आहे तो बोलतो की हे ठीक आहे, असं म्हणत आता शिवनाथने राघवला स्वतःच्या रूममध्ये बोलावलेलं आहे. तर त्यावेळी आता आई बोलते की ठीक आहे तू जा, असं म्हटल्यानंतर आता राघव देखील शिवनाथच्या पाठीमागे त्याच्या रूममध्ये जातो. इकडे हा रुद्रांश जो आहे तो खबर घेऊन पद्माकडे आलेला आहे. तर त्यावेळी आता इथे पद्मा बोलते की बोल रुद्रांश, आता काय आहे. तर त्यावेळी रुद्रांश म्हणतो की तू माझ्याकडे दुसरी खबर आहे, तुला माहिती आहे का तो राघव काय करणार आहे. तर त्यावेळी आता पद्मा जी आहे ती बोलते की काय काय करणार आहे तो राघव. तो बोलतो की आता राघव श्रीधर आणि माधव ह्यांच्या प्रेमाला एक करणार आहे, म्हणजे त्यांना कबुतरासारखं एक एक करणार आहे. म्हणजे मला असं म्हणायचं आहे, कबूतर नाही का दोन प्रेम करणाऱ्यांना एकत्र आणतो, तर तसंच काही राघव करणार आहे. राघव जो आहे तो शिवनाथला मनवणार आहे आणि श्रीधर आणि माधवचं प्रेम जे आहे ते शिवनाथला सांगून लग्नामध्ये घडवून आणणार आहे. तर आता इथे ही जी पद्मा आहे ना ती बोलते की रुद्रांश, हे सगळं एवढं सोपं नाही आहे, कारण शिवनाथ या राघवचं ऐकेल असं मला वाटतच नाही. कारण राघव जो आहे तो त्याच्या नजरेत अगदी बिघडलेला मुलगा आहे, त्यामुळे तो त्याचं कधीच ऐकणार नाही.
तर आता इथे पद्माला खात्री असते की शिवनाथ कधीही त्यांचं त्या मुलाचं लग्न त्या मुलांना पाहिजे त्या मुलीशी लावून देणार नाही आणि त्याचमुळे आपल्याला जे हवं आहे ते मिळणार आहे. तर त्यानंतर आता इथे तोच विचार करत असते की खरंच राघव शिवनाथला म्हणू शकेल काय. इकडे रुद्रांश बोलतो की तो त्या राघवला हलक्यात घेऊन चालणार नाही, कारण तो खूप बोलबच्चन आहे आणि त्याने जर शिवनाथला या सगळ्यासाठी मनवलं तर आता इकडे हा शिवनाथ जो आहे तो राघवची वाट पाहत रूममध्ये येऊन थांबलेला असतो. राघव तिथे येतो आणि बोलतो की आप्पा. तर त्यावेळी आता आप्पा जे आहेत ते बोलतात की हो, मला तुझ्याशी हे बोलायचं आहे. तू काल जे काही वागलास ना ते अगदी चुकीचं होतं आणि हे बघ, मला माहिती आहे की मी कुठेतरी तुला संस्कार देण्यामध्ये कमी पडलो आहे, कारण मला माझा शिकवण द्यायला कुणी नव्हतं ना. मी एक अनाथ होतो आणि मला नेहमीच वाटायचं की कुणीतरी मला सांगावं, शिकावं, पण त्यावेळी माझ्या डोक्यावर हात ठेवायला कुणाचाही हात नव्हता. पण मी कधीही असा बिघडलेला असा कुठलेही काम केले नाही जेणेकरून आपल्या स्वतःवरती ह्या सगळ्याचं वाईट खापर फुटेल. म्हणूनच मी आता तुला एक गोष्ट सांगतो आहे. तुला तरी आम्ही आहोत सांगण्यासाठी, तुझी आई आहोत, बाबा आहे, तर त्यामुळे मला असं वाटतं की तू इथून पुढे असं वागायला नको आहेस. हे बघ, मी सगळ्यांना संस्कार दिले आहेत, पण कुठेतरी मला असं वाटतं की तुलाच संस्कार देण्यात कमी पडलो आहे. तुझं हे लेट येणं, माधव आणि श्रीधर बघ कसे वागतायत, कसे राहत आहेत, कसे बोलतायत, तू एकदा त्यांच्याकडनं बघणं शिक नाही. मला असं वाटतं की माझे तिन्ही मुलं एकसारखीच असावी, पण काय करू, ते दोघं मुलं मला कधीही असं बोलण्याची संधी देतच नाहीत. प्रत्येक वेळी तूच मला बोलण्याची संधी देतोयस. पण हे बघ, आजकाल तू जे काही वागलंय ना त्या सगळ्यामुळे माझ्या उमाला खूप त्रास झाला आहे आणि उमाच्या डोळ्यात आलेले अश्रू मी पाहू शकत नाही. हे बघ, उमाने माझ्यासाठी सगळं काही सहन केलं आहे. मी एक अनाथ होतो म्हणून उमाने तिचं घरदार सोडून ती माझ्यासोबत आली आणि त्यामुळेच तिने सगळं काही दिलं. मला तिने घर दिलं, मला तिने माझं घर पण दिलं. मला मुलं झाली, मुलांसोबत मी आनंदी राहू लागलो आणि त्यातच मला आनंद मिळायला लागला आणि त्या आनंदातच उमाने स्वतःचा आनंद शोधला. आणि म्हणूनच जर तू तुझ्या आईला दुःखी केलं तर मी ते अजिबात खपून घेणार नाही. ज्यावेळी तू दारू पिऊन आला त्यावेळी ती किती रडली तुला माहिती आहे? अरे, ती सगळ्यात जास्त प्रेम तुझ्यावरती करते, तुझा लाड करते आणि तूच तिच्याशी असं वागलास. त्यामुळे इथून पुढे 10दा विचार कर. तिला हर्ट झाल्यानंतर तुला फक्त माझा सामना करावा लागेल आणि मी ते अजिबात खपून घेणार नाही, असं शिवनाथने इथे राघवला सांगितलं आहे. तर त्यावेळी आता इथे हा जो शिवनाथ आहे ना तो राघवला बोलतो की सतत मी तुलाच मारतो, सतत मी तुलाच बोलतो, ह्या सगळ्याचं तुला वाईट वाटत असेल ना आणि कदाचित म्हणूनही तू असं वागत असेल. पण हे बघ, त्या सगळ्याला जबाबदार फक्त तू आहे. एक बाप म्हणून मी माझं कर्तव्य करत आहे, तुला सुधरवायचा प्रयत्न करत. माणसाकडनं एक चूक झाली ना राघव, त्या चुकातून माणूस शिकतो, पण तुझ्याकडे तसं नाही आहे. तू एक चूक केली की दुसरी चूक करतो आणि तुला त्या चुकीचं काहीच वाटत नाही, फक्त त्रास दुसऱ्यांना होतो. राघव, या गोष्टीचा तू एकदा विचार कर आणि हे दारू पिणं वगैरे बंद कर. तर त्यावेळी आता शिवनाथने चांगल्या पद्धतीने राघवला इथे सांगितलेलं असतं. तर त्यानंतर आता इकडे माधव जो आहे तो आणखीनही डोकं धरून बसलेला असतो. तर बंटीने त्याच्यासाठी लिंबू पाणी वगैरे बनवून आणलेलं आहे. तर बंटी जो आहे तो बोलतो की एवढी झेपत नाही तर घ्यायची कशाला ना. तर आता इथे बंटी खूप काही टोमणे त्याला मारत असतो. माधव बोलतो की मामा, अरे काय आहे, लिंबू पाणीही आणून देतो आणि मला वरतून टोमणेही मारतो. हे बघ, मी एकदा पहिल्यांदाच घेतली होती ना, माझं चुकलं, असं माधव इथे बंटीला म्हणत असतो. आणि त्यावेळी आता इथे बंटी आणि माधवमध्ये चर्चा सुरू असते की तुला जर झेपत नव्हती तर कशाला घ्यायची, असं सगळं त्यांचं चाललेलं असतं. तेवढ्यातच तिथे वेदा येते आणि वेदाने त्या दोघांचं बोलणं ऐकलेलं आहे. तर त्यावेळी आता वेदा बोलते की काय, म्हणजे तुझं डोकं दुखतंय तर तू दारू प्यायला होतास? म्हणजे राघव दादाने काहीही प्यायलं नव्हतं, तो फक्त ॲक्टिंग करत होता. म्हणजे त्याने तुला फक्त आपणच्या तावडीतून वाचवलं. फक्त राघव दादामुळे तू आपणच्या तावडीतून
फासला आहेस, आत्ता जाऊन मी आपण हे सगळं काही खरं सांगणार आहे, असं वेदा इथे म्हणत असते. आणि त्यावेळी माधव जो आहे तो तोंडावरती बोट ठेवून तिला म्हणत असतो की प्लीज वेदा, तू हे सगळं आपणना सांगू नकोस. तर आता इथे वेदा बोलते की नाही, मी हे सगळं आपणना सांगणारच, असं म्हणत ती तिथून चाललेली असते आपणना सांगायला. तेवढ्या तिथे राघव येतो. राघव आल्यानंतर तो वेदाला थांबवतो. वेदाला म्हणतो की हे बघ वेदा, हे सगळं करण्याची अजिबात गरज नाही आहे, तू आपण याबद्दल काहीही सांगणार नाहीस. तर वेदा बोलते की का सांगणार नाही, मी सगळं काही सांगणार. जर तुम्हाला वाटत असेल की मी काही सांगावं नाही, तर माझ्याकडे एक अट आहे, जर ती तुम्ही माझी अट मान्य केली तर ठीक आहे. तर त्यावेळी आता राघव बोलतो की काय अट आहे तुझी, बोल. तर त्यावेळी ती बोलू लागते की हे बघा, मला ना ट्रिपला जायचं आहे, माझी खूप इच्छा आहे ट्रिपला जायची, पण आपण ना सांगण्याची हिंमतच नाही आहे आणि मला नाही वाटत की आपण मला जाऊही देतील, त्यामुळे आपणकडनं परमिशन घ्यायची आहे. जा दादा तू घे, असं ती राघवला म्हणते. तर त्यावेळी राघव बोलतो की नाही, आत्ताच हा गाल सुजला आहे, मला इकडचं गाल सुजून घ्यायचा नाही आहे बेटा. तर त्यावेळी आता राघव बोलतो की नाही नाही, मी हे नाही करू शकत, असं म्हणत तो तिथून निघून गेलेला आहे. तर त्याच नंतर आता तिथे तिची आई येते. आई बोलते की हे बघ वेदा, तुला ट्रिपला जायचं आहे ना, मी घेईल तुझ्या आप्पांकडनं परमिशन, पण हे बघ याबद्दल कोणालाही म्हणजे आपणही काही सांगायचं नाही, समजलं तुला. तर आता वेदा बोलते की म्हणजे आई, तुलाही याबद्दल सगळं माहिती होतं. तर त्यावेळी आता आई बोलते की हो वेदा, मलाही याबद्दल सगळं माहिती होतं. तर आता वेदा बोलू लागते की म्हणजे मीच या घरातली सदस्य नाही आहे का, मलाच याबद्दल काही माहिती नव्हतं, अरे जा यार, असं म्हणत आता ती रागाने तिथून निघून जाते आहे. कारण तिला कुठेतरी वाईट वाटत असतं की तिला एकटीलाच हे सगळं माहिती नसतं. तर त्याच नंतर आता इकडे ती गेल्यानंतर माधव आणि राघव दोघेही जण एकमेकांकडे पाहत असतात. तर त्यावेळी आता माधव जो आहे तो राघवला बोलतो की सॉरी यार आणि थँक्यू. तर आता त्यावेळी हा राघव जो आहे तो दादाला बोलतो की दादा काय यार, इट्स ओके, असं म्हणत तो त्याच्या जवळ जातो आणि त्याला मिठी मारतो. पण आता कुठेतरी माधवलाही वाईट वाटत असतं की माझ्यामुळे राघवलाही त्रास झाला. आणि त्याच नंतर आता इकडे ही जी मावशी आहे काम करण्याची, ती येते आणि बोलते की चला आता कुणीच आलं नाही आहे मावशीला घेण्यासाठी, म्हणजे छापा काटा तरीही करावाच लागेल. तर आता तिने नेहमीप्रमाणे छापा आणि काटा ठेवलं, तर ती छापा पडला आणि काटा पडला तरीही उमाच्याच घरी अगोदर काम करायला जात असते. आणि हे छायाला माहिती आहे. छाया बाहेर येते आणि म्हणते की मावशी काय ग, दरवेळी नेहमीप्रमाणे छापा पडो किंवा काटा पडो, पण काम करायला तर तू आधी तिकडेच जातेस. तर आता इथे मावशी बोलते की नाही ग छाया, मी असं काही करत नाही आहे, पण दरवेळी छापाच पडतो त्याला तरी मी काय करणार ना, चल जाते, मला उशीर नको व्हायला, असं म्हणून आता ती काम करण्यासाठी तिकडे जाते. तर त्यावेळी आता छाया बोलते की चल बाई छाया, आता तुला दुसरा काही पर्यायही नाही, चल तुलाच काम करावं लागणार आहे. तर त्यानंतर आता इकडे अन्विता त्या मुलासोबत बोलत असते आणि आता तिला काही पैसेही हवे असतात, त्यांना मजा मस्ती करायची असते त्यासाठी. तर आता इकडे तिच्या आईने कुठेतरी ऐकलं आहे की पिल्लू चल बाय, मी फोन ठेवते, असं म्हटल्यानंतर इथे तिच्या आईने ऐकलेलं असतं. तर तेवढ्यातच आता अन्विताचे जे काही बाबा आहे ते येतात आणि ती बोलू लागते की पप्पा मला ना काही पैसे हवे आहेत, ते काय आहे ना आमच्या स्कूलमध्ये काही फंक्शन आहे. तर त्यावेळी तिची आई जी आहे ती बोलते की हे बघ अन्विता, स्कूलमध्ये हे जे काही फंक्शन असतात कॉलेजमध्ये ते लास्टला असतात ना गं, वर्ष संपल्याच्या शेवटी. तर अन्विता बोलते की हे बघ आई, ॲन्युअल फंक्शन आहे, त्यामुळे तू नको का एवढा विचार करू, हे बघ मला पैसे लागत आहेत. आता असं म्हणत ती भास्करकडून ते पैसे घेते आणि तिथून निघून जाते. तर त्यानंतर आता इथे ही छाया जी आहे ती बोलते की भास्करला एवढे पैसे देऊन तुम्ही मुलीला बिघडवत आहात, तिला आधी विचारायचं तर होतं की पैसे कशासाठी लागत आहेत, काय करायचं आहे. तर भास्कर जो आहे तो छायाला काहीच उत्तर देत नाही, तोही तिथून निघून जातो. तर त्यानंतर आता छाया बोलते की आत्ता द्या तुम्ही तिला पैसे, पण पोरगी जेव्हा हाताबाहेर जाईल ना तर तेव्हा कळेल, लाडाने पोरगी वेडी होईल, असं छाया म्हणत असते. इकडे उमा जी आहे ती आता भांडी घासत असते आणि त्याच आता तिथे ती मावशी येते कामवाली आणि इथे तिला म्हणू लागते की चल उमा, आता मी भाजी निवडायला घेते आणि मेथीचे पराठे करता येतील. तर त्यावेळी आता इथे उमा बोलते की ठीक आहे. त्याआधी ना तिथे पातेल्यामध्ये घोटभर चहा करून ठेवला
बनवला आहे तो घ्या. तर त्यावेळी आता इथे ती मावशी बोलू लागते की बाई तुझं तर ना मला हाच स्वभाव बघ खूप आवडतो. आल्या आल्या चहा वगैरे आणि सगळ्यांशी गोड बोलणं हे मला खूप आवडतं. तर त्यावेळी आता इथे ती मावशी विचारू लागते की काय गं उमा, काल काही झालं होतं का, काही घडलं होतं का, म्हणजे असं कानावर आलं. तर त्यावेळी आता उमा बोलते की हो ना मावशी, काल खूप काही घडलं बघ आणि त्यामुळे ह्यांना खूप त्रास झाला. तर आता इथे उमाने घडलेला सगळा प्रसंग मावशीला सांगितला आणि ती खूप आश्चर्यचकित झाली. इथे उमा बोलू लागते की बघ ना, राघवने हे सगळं केलं. तर आता इथे ती बोलू लागते की म्हणजे आता या देखील स्वतःच्या भावासाठी राघव त्याच्या आप्पांसमोर वाईट ठरला आहे. तर आता इथे ती बोलते की हो ना, आणि मला हे नको होतं हे, पण आता काय करणार ना, त्यानेच मला सांगितलं आहे की तू आप्पांना याबद्दल काही सांगू नको. तर आता उमा आणि मावशी दोघीही जणी आता तो विचार सोडून देतात आणि कामाला लागतात. तर त्याच नंतर आता पुढील भागात इकडे आता शिवनाथ जे आहेत ते श्रीधरला घास भरवत असतात. श्रीधरला म्हणत असतात की श्रीधर, आज तू खूप चांगलं काम केलं आहेस. तर त्यावेळी आता श्रीधर माधवला शिवनाथ जो आहे तो इथे दोघांनाही घास भरवतो आणि त्यावेळी आता इथे हा जो राघव आहे ना तो आप्पांना विचारतो की आप्पा मला. तर त्यावेळी आता आप्पा जे आहे ते इथे राघवला टाळतात. त्यावेळी राघवला या गोष्टीचं फार वाईट वाटतं आणि त्यानंतर बंटीलाही खूप वाईट वाटतं की राघवला शिवनाथने घास भरवला नाही. तर आता पुढील भागात इकडे राघव आणि श्रीधर पिहूच्या घरी पिहूचा हात मागण्यासाठी दोघेही जण चाललेले असतात. त्याचवेळी आता वाटेत इथे जात असताना ती अन्विता त्यांना भेटते आणि त्यावेळी आता राघवची सटकते. राघव आणि तिच्यात मध्येच काहीतरी वाद सुरू होतात. इकडे आता भास्कर आणि रुद्रांश काहीतरी प्लॅन करत असतात की आता पुढे काय करायचं आहे जेणेकरून त्यांच्या घरामध्ये वाद निर्माण होईल आणि आपल्याला तमाशा पाहायला मिळेल. तर आता अन्विता आणि राघवचं इकडे भांडण सुरूच असतं. त्यांचं भांडण जे आहे ना ते अगदी गोड असतं. पहा, सारखं कुत्रा मांजरांसारखं अगदी हाडतूड करत असतात आणि ते पाहायला खूप भारी वाटतं बरं का. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.